नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस. आजच्या या व्याख्यानात मी मराठी विभागाच्या वतीनं आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपली जी चर्चेची अभ्यासपत्रिका आहे ती अभ्यासपत्रिका 7 या अंतर्गत आपण चर्चा करणार आहोत. ही साहित्य विचार ही आपली अभ्यासपत्रिका आहे. यापूर्वी आपण अभ्यासक्रमाची चर्चा करताना या पेपरच्या संदर्भात माहिती घेतली की या पेपरचं पूर्वी काय नाव होतं, तर काव्यशास्त्र साहित्यशास्त्र या नावाने ही अभ्यासपत्रिका पूर्वी अभ्यासली जात होती. या वर्षीपासून आपण ती साहित्य विचार या नावानं अभ्यासणार आहोत. तर या अंतर्गत साहित्य विचारांतर्गत येणारे जे विविध घटक आहेत त्या संदर्भात आपल्या आता पुढच्या भागात चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आणि त्या दृष्टीनं जो पहिला घटक आहे साहित्याचे स्वरूप, या घटकासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट कायम यावर्षी लक्षात ठेवा की आपण भाषेचे आणि साहित्याचे विद्यार्थी आहोत. त्यामुळं यावर्षीचा जो आपला अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आपण ज्या भाषेचा अभ्यास करतो त्या भाषेचं शास्त्र, ज्या साहित्याचा अभ्यास करतो त्या साहित्याचे शास्त्र, त्या साहित्याचा इतिहास, त्या भाषेचं उपयोजन कसं होतं हे शिकणार आहोत. आणि ह्या या अंतर्गत आपला जो अभ्यास होतो तो अधिक म्हणजे शास्त्रीय पद्धतीचा आता झालेला आहे. म्हणजे पूर्वी आपण नाटक, आत्मचरित्र, कथा, काही व्यक्तिचित्र अशा स्वरूपाचं लेखन वाचलं, पण आता आपल्याला पूर्ण ही जे आपला विषय स्तरावरचा मराठीचा अभ्यास आहे तो शास्त्रीय पद्धतीनं होणार आहे. विविध वाङ्मय प्रवाहाचा सुद्धा आपण या अंतर्गत विचार करणार आहोत. तर ही बाजू जरा लक्षात घ्या. म्हणजे तुमचा अभ्यासाचा एक मुद्दा जो आहे तो निश्चितच आपल्याला सोपा होईल की शास्त्रीय अभ्यास नेहमी काटेकोर असतो, मुद्देसूद असतो, तिथं फापट पसारा चालत नाही. आणि त्या दृष्टीनं आता आपला जो हा अभ्यासाचा घटक असतो तर तो सुद्धा इथे फापट पसारा नाही. आपण यापूर्वी अलंकाराची चर्चा केली. आपल्याला जेवढे अलंकाराचं स्वरूप, त्याची व्याख्या, त्याची उदाहरणं, असं म्हणजे एक काटेकोरपणा अभ्यासक्रमात आहे आणि त्या घटकाचा तसाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर सगळी जे अभ्यासपत्रिका आहेत त्या अभ्यासपत्रिकांचा अभ्यास आपल्याला या पद्धतीने करायचा आहे. तर इथे आपण आपल्या या अभ्यासाला सुरुवात करूया. मित्रांनो, साहित्यशास्त्र म्हणजे साहित्याविषयी विवेचन करणारं शास्त्र, किंवा ज्या साहित्याविषयी चर्चा होते ते साहित्यशास्त्र. या साहित्यशास्त्राची जी भारतीय परंपरा आहे ती मोठी आहे. मग याच्यात आपल्याला प्रश्न पडतो की हे प्राचीन काळापासून या काव्याचं शास्त्र किंवा अलीकडे आपण साहित्य शब्द वापरतोय ते साहित्यशास्त्र हे अस्तित्वात आहे. पण मनात प्रश्न निर्माण होतात की साहित्य म्हणजे काय, साहित्याचं स्वरूप काय, साहित्य कसं निर्माण होतं, त्याचा कुणाला फायदा होतो किंवा उपयोग होतो, त्याची निर्मिती प्रक्रिया, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. आणि त्याची उत्तरं ज्यावेळेला आपण शोधायला जातो त्यावेळेला न कळत आपल्याला साहित्यशास्त्राकडे जावं लागतं. आणि मग या साहित्यशास्त्रामध्ये आपल्याला लक्षात येतं की असं काही दैनंदिन जीवनामध्ये जर बघितलं तर बघा, आपण साहित्य शब्द रोजच वापरतो. म्हणजे खेळाचं साहित्य किंवा काही शास्त्रीय उपकरणं असतात त्याला पण आपण साहित्य म्हणतो. स्वयंपाकघरातलं साहित्य,
असं साहित्य आपण वेगवेगळ्या अंगानं शब्दप्रयोग वापरत असतो. पण इथं साहित्यशास्त्रामध्ये वाङ्मय किंवा काव्य किंवा साहित्य या अंगानं आपण हे शब्द वापरत असतो. आता हे जे साहित्य आहे ते लिखित असतं, कधी मौखिक असतं, पण त्याला आपण साहित्य म्हणतो. साहित्याचा एक महत्वाचा विशेष काय, की साहित्यामध्ये मानवी भावनांचं मनोनिदर्शन घडतं. जे इतिहास तत्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये वगैरे आपल्याला भूगोल शास्त्रीय ग्रंथ जे आहेत त्यामध्ये आपल्याला तिथे मानवी मनातील भावना, विचार, कल्पना याचा कुठे उल्लेख दिसणार नाही. म्हणजे हे आपण लक्षात घेतलं तर साहित्याचं स्वरूप काय असतं त्या संदर्भातली चर्चा या घटकामध्ये होत आहे. आणि प्राचीन काळापासून ही साहित्य शास्त्रावरती चर्चा आपल्याकडच्या तसे म्हणजे भारतीय साहित्य मीमांसकांनी जशा केल्या तशाच पाश्चात्य साहित्य मीमांसकांनी पण केल्या. आणि आधुनिक जे आपले अभ्यासक आहेत त्यांनीही केलेले आहेत. तर त्यांच्या एकूण विचारांचा मागोवा घेताना आपल्याला साहित्याचं स्वरूप उलगडत जाणार आहे. या साहित्याला आज आपण समग्रपणे ललित हा शब्द वापरतो. ललित साहित्याने ललितेतर साहित्य, ललितेतर म्हणजे अशास्त्रीय, म्हणजे शास्त्रीय जे आहे ते तत्वज्ञान, इतिहास, भूगोल यासारखी जे ग्रंथ आहेत ते त्याचा अभ्यास हा ललितेतर मध्ये होतो. आपण अनेक प्रकारानं लेखन वाचत असतो पण त्याला साहित्य म्हणत नाही. उदाहरणार्थ वर्तमानपत्र, मासिका वाचतो पण ते तिथे आपण त्याला साहित्य म्हणत नाही. पण कथा, कादंबरी, कविता, नाटक वाचतो त्यावेळेला मात्र त्याला आपण साहित्य म्हणतो. याचं कारण काय तर त्यामध्ये आलेलं मानवी भावनांचं चित्रण किंवा त्यातून होणारं मानवी भावनांचं दर्शन हा भाग इथे महत्वाचा. आणि मग त्याचे विशेष काय त्या संदर्भात चर्चाही आपण करणार आहोत. तर ती होत असताना पहिला मुद्दा आहे तो साहित्याच्या स्वरूपावरती आपण बघूया की आपलं जे भारतीय साहित्यशास्त्र आहे ते प्राचीन आहे. मागाशीच आपण विचार केला की भरत मुनी या संस्कृत पंडितांनी नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. तो इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200च्या दरम्यान, म्हणजे बघा आजपासून जवळजवळ 2200 वर्षापूर्वीचा ग्रंथ होऊ शकतो हा. आणि त्या काळात जी संस्कृत मध्ये काव्य, नाटकं वगैरे लिहिली जात होती, संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ निर्मितीचं प्रमाण त्या काळात जास्त होतं. तर अशा काळातला तो ग्रंथ, आणि त्या ग्रंथामध्ये त्यानं नाटकाविषयी चर्चा केली. आणि ती जी चर्चा होती ती पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसेल की संपूर्ण भारतीय साहित्यशास्त्राचा पाया ठरली. जे आज आपण काव्यासंदर्भात चर्चा करतो, तर आता मी हा काव्य शब्द वापरतो तर आपल्या मनात येईल काव्य म्हणजे कविता, तर असं नाही मित्रांनो. तर काव्य हा शब्द संस्कृत साहित्यकारांनी म्हणजे साहित्यशास्त्रकारांनी खूप व्यापक अर्थानं वापरला. ही संज्ञा खूप व्यापक आहे. म्हणजे साहित्य जे म्हणतो आपण त्यालाच त्यांनी पूर्वी काव्य म्हटलेलं आहे. आजचं साहित्य ते पूर्वीचं काव्य आहे. त्यामुळे काव्य शब्द आला किंवा काव्यशास्त्रज्ञ शब्द आले म्हणून आपण गडबडून जायचं नाही. तर काव्य आणि साहित्य हा एकच शब्द आहे, म्हणजे एकाच अर्थानं तो वापरलेला आहे. आणि त्यात त्यांनी विदग्ध कवी जे आहेत त्या कवींच्या विदग्ध बोलीला त्यांनी साहित्य म्हटले. सगळं ललित साहित्य, समग्र ललित साहित्याचा समावेश त्यांनी काव्य या एका संज्ञेत केलेला आहे. म्हणजे काव्य म्हणताना त्याच्यात कविता येते, कादंबरी येते, नाटक येतं, चरित्र येतं, सगळे जे ललित साहित्य प्रकार आहेत ते येताना दिसतात. त्यामुळं प्राचीन काळापासून काव्य संज्ञा व्यापक अर्थानं वापरले. सगळ्या ललित साहित्याला त्यांनी ही संज्ञा वापरलेली आहे. विशेष म्हणजे भामह, दंडी, वामन, रुद्रट, आनंदवर्धन, विश्वनाथ, जगन्नाथ, मम्मट
यासारख्या आपल्या भारतीय साहित्यशास्त्रकारांनी काव्याच्या संदर्भात उत्तम उत्तम असे ग्रंथ लिहून आपापल्या परीनं काव्याचं स्वरूप किंवा काव्य साहित्य काय असतं ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते करत असताना अ, आपण जरी पौर्वात्य साहित्यशास्त्रकार म्हणत असलो तर ते भारतीय पौर्वात्य म्हणजे भारतीय साहित्यशास्त्रकार आहेत, काव्यशास्त्रकार आहेत. तर त्यांनी जी चर्चा केली ती करत असताना काव्याला कामिनीची उपमा द्या म्हणजे रूपक दिलेलं आहे की ही काव्य ही काव्याला त्यांनी स्त्री मानवी देहाची उपमा दिली. आणि त्या मग देह म्हटल्यानंतर तिथे शरीर आणि आत्मा या दोन गोष्टी आल्या, म्हणून काव्याचं शरीर आणि आत्मा अशा परिभाषेत त्यांनी काव्यासंदर्भात काव्य तत्व जी मांडली त्याचं विवरण करताना किंवा वर्णन करताना चर्चा करताना भूमिका घेतली. म्हणजे काव्याचं शरीर असतं, काव्याचा आत्मा असतो, अशा परिभाषेत ह्या काव्याचं स्वरूप उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. तर काव्याचं शरीर जे असतं ते शब्द आणि अर्थ यांनी मिळून बनलेलं असतं. त्यामुळे शब्द आणि अर्थ म्हणजे शब्दार्थ. तर काव्याचं शरीर म्हणजे शब्दार्थ हे लक्षात ठेवा. शब्दार्थाने काव्य शरीर बनतं. मग हे काव्य शरीर जे आहे तसं पाहिलं तर काव्याचं काय झालं, बाह्य रूप झालं. मग काही मग अंतरूप अंतर्गत काय आहे, काव्याच्या अंतरंगात काय आहे त्याचाही शोध काहींनी घेतला. मग काव्याचं आत्मतत्व काय या संदर्भात चर्चा घडल्या. त्यातून काव्याचं आत्मतत्व किंवा प्राणभूत तत्वाचं वरती काहींनी चर्चा केल्या. ध्वनी, रस यासारखी जी औचित्य, रीती यासारख्या काव्य तत्वांना काहींनी प्राधान्य दिलं आणि एक मत मांडलं. म्हणजे एकूणच जी काव्याच्या किंवा साहित्याच्या स्वरूपाची चर्चा होते ती त्याचं बाह्यरूप आणि त्याचं आंतररूप जे आहे त्या अनुषंगानं झालेले आपल्याला दिसते. आणि त्यातून साहित्याचं स्वरूप उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आपल्या पौर्वात्य, पाश्चात्य किंवा आधुनिक जे मीमांसक आहेत त्यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि याच्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे मित्रांनो, आपल्याकडे ही चर्चा उत्तम झालेली दिसते तशी पाश्चात्यांकडेही झालेली दिसते. तर आपल्या अभ्यासक्रमात सगळ्यांनाच स्थान दिलेलं दिसत नाही. पण ज्यांना स्थान मिळालेलं आहे ते म्हणजे भामह, मम्मट, आनंदवर्धन, विश्वनाथ यांना प्राधान्य मिळालेला म्हणजे स्थान मिळालेलं आहे. त्याशिवाय कुंतक आहे, वामन आहे, जगन्नाथ आहे, रुद्रट आहे, दंडी आहे. त्यांनीही काव्याची लक्षणं किंवा काव्य तत्वाचा विचार क्षेमेंद्र आहे त्यांनी मांडलेला आपल्याला दिसतो. अधिक केवळ अभ्यासाचा विषय आहे, अभ्यासात एवढेच घटक आहेत किंवा एवढ्याच व्याख्या आपल्याला अभ्यासायचं हा दृष्टिकोन न ठेवता त्याही जे व्याख्या केलेल्या आहेत इतर आणखी साहित्यशास्त्रज्ञांनी त्याही तुम्ही आवडीनं वाचा. म्हणजे तो एक रंजकता आहे यात की कसं काव्य निर्माण होत असतं किंवा त्याचं स्वरूप काय असतं त्या संदर्भातली ही सैद्धांतिक चर्चा आहे. आणि ती चर्चा आपण इथे करतोय. तर साहित्यामध्ये आपल्याला ह्या स्वरूपातनं प्राचीन काव्यशास्त्राचं स्वरूप सुद्धा लक्षात येतं. जी विविध व्याख्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला इथे आपण आज म्हणजे 2 व्याख्या आपण ज्या घेतलेल्या आहेत चर्चेला, तर त्या घेण्याचं कारण काय तर भामह आणि मम्मटाच्या व्याख्या आहेत
पण भामह, दंडी, रुद्रट, मम्मट आणि जगन्नाथ यांनी जे काव्याचं स्वरूप उलगडून सांगण्यासाठी जी मतं मांडली, तर ती मतं मांडताना आपल्याला लक्षात येते की त्यांनी शब्दार्थांना महत्त्व दिलं. म्हणजे शब्द आणि अर्थाला. आणि हे शब्दार्थांना महत्त्व देत असताना भाम जो आहे, त्या भामाने असं म्हटलेलं आहे की शब्दार्थ सहित काव्यम. आता हे सगळे संस्कृत पंडित होते, त्यांनी जी चर्चा केली ती संस्कृत भाषेत केलेली आहे. त्यामुळे हे संस्कृत श्लोक येतात, आपण त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याचं आपल्याच भाषेत स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर त्याचा अर्थ आहे शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य. तर भाम हा शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व जे आहे त्याला काव्य म्हणताना दिसतो. मम्मट जो आहे तो मम्मटाने जी व्याख्या केली ती शब्दार्थांना महत्व देणार आहे, पण भामहाच्या पुढचे तो शब्दार्थ कसे असावेत, त्याच्यात नेमकं काय गुण असतात किंवा शब्दार्थ कसे असतात याविषयी चर्चा करताना नेमकं लक्षण सांगताना दिसतो की तत् अदौशो शब्दार्थ सगुणो अनलंकृती पुनः क्वापी. याचा अर्थ काय, तर दोषरहित, गुणयुक्त, क्वचित स्फुट अलंकार रहित शब्दार्थ म्हणजे काव्य. आता एक लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला इथे भामहची व्याख्येत लक्षात येतं की हा केवळ शब्दार्थातून त्या शब्दार्थ म्हणताना त्यात त्यांनी खूप महत्वाच्या अशा गोष्टी इथे आपल्याला सांगितलेल्या दिसतात. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे तो ज्या वेळेला शब्दार्थ म्हणतो त्यावेळेला लक्षात घ्या की कवीच्या प्रतिभा स्पर्शाने अपूर्व रूप धारण करणारा शब्द आणि त्यातून अभिव्यक्त होणारा चमत्कृतीपूर्ण अर्थ. परत एकदा ऐका, कवीच्या प्रतिभा स्पर्शानं अपूर्व रूप धारण करणारा शब्द आणि त्यातून अभिव्यक्त होणारा चमत्कृतीपूर्ण अर्थ म्हणजे शब्दार्थ होय. आणि ह्या शब्दार्थाने रसनिर्मिती होते असेही त्याच्या व्याख्येत तो म्हणताना दिसतो. शब्दार्थांचं महत्व जे साहित्यातलं आहे ते अधोरेखित इथे भामहाच्या व्याख्येत होताना दिसतं. आणि मम्मटाच्या व्याख्येमध्ये त्याला तो काव्याचे शब्दार्थ कसे असावे त्याची अगदी विस्तारानं मांडणी करतो की गुण सांगतो दोषरहित. काव्यातले शब्द हे कसे असले पाहिजे, दोषरहित, प्रसाद, ओज, माधुर्य अशा गुणांनी ते युक्त असलं पाहिजे. स्फुट अलंकार रहित म्हणजे अलंकार चा हव्यास किती धरावा यालाही तिथे मर्यादा आलेली आहे. कारण पूर्वी या साहित्यशास्त्राला अलंकार शास्त्रच म्हणजे अलंकाराला खूप महत्व प्राचीन काव्यशास्त्रकारांनी दिलेलं आहे. आणि ती चर्चा करताना लक्षात घ्या की इथे वामनाने तर काव्यम ग्राह्यम अलंकारात सौंदर्य अलंकार हा असं म्हटलेलं आहे. तर हे अलंकार काव्य हे अलंकाराने ग्राह्य होतं आणि त्यातनं सौंदर्य काव्यात येतं अशी भूमिका त्यांनी घेतलेली आपल्याला दिसते. तर अलंकाराला महत्व दिलेलं असलं तरी इथे मम्मट म्हणतो की शब्द साधे सुधे असले तरी चालतील, क्वचित अलंकार नसले तरी चालू शकतं अशी भूमिका त्याची आहे. तर असे साधे शब्दार्थ घेऊन काव्य होतं असं तो म्हणतो. इथेही त्याला शब्द या व्याख्येत मम्मटाला शब्द आणि अर्थाचे गुणधर्म जे आहेत ते अभिप्रेत आहेत. आणि त्या संदर्भानं काव्यातील शब्दांचं एक वेगळेपण जे आहे किंवा ते शब्दार्थ कसे असतात त्याची वैशिष्ट्येच या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर मित्रांनो,
ह्या ज्या 4 व्याख्या होत्या, म्हणजे आपण आता भामा आणि मम्मटाची व्याख्या बघितली. त्या पुढची आनंदवर्धन आणि विश्वनाथाची आहे. पण त्या 2 व्याख्या ह्या काव्याच्या आत्मतत्वाविषयी चर्चा करणाऱ्या आहेत. म्हणजे यांच्याही पुढचा विचार त्या मांडणाऱ्या आहेत. त्यामुळं आपण त्या व्याख्यांचा अभ्यास स्वतंत्रपणे करणार आहोत. तर इथेच आपण आजच्या या आपल्या वेब व्याख्यानात ही जी पौर्वात्य आपली काव्य लक्षण आहे त्याच्यातल्या शब्दार्थांना महत्त्व देऊन केलेली जी ज्या व्याख्या आहेत त्याचा विचार केलाय. हे आपण माझं हे व्याख्यान ऐकलं त्याबद्दल मित्रांनो धन्यवाद.